मधून बोलतोय. कन्हेरी मठात आपली भेट झाली नाही. मी तुमची वाट बघितली पहिल्या दिवशीच. बर तुम्ही दुसऱ्या दिवशी आला वाटतं. बर मी मागे एक माझी कालवडीचा फोटो तुम्हाला सेंड केलता व्हॉट्सअपला. बर मग त्यावेळेला मी कॉन्टॅक्ट करू का विचारलं. त्यावेळेला म्हटलं मी जरा कामात आहे, नंतर करा म्हटलं. पण नंतर काही झालं नाही. मला म्हणजे तुमच्या अनुभवाची, माझ्या घरात पण खिलार आहे. माझा जन्म खिलार जातीतच झालाय. बर पण अजून मला याच्यातनं ह्यात गुंतत जायचं आहे किंवा ह्यात आतवर खोलवर अभ्यास करायचा आहे आणि मला त्याला अजून मोठं करायचं आहे खिलार जातीला. मग मला तुमच्या मार्गदर्शनाची किंवा तुमच्या मला तुम्हाला गुरु करून घ्यायचा आहे, इतकं मला म्हणायचं आहे. माझ्यासोबत जी चर्चा केली ही चर्चा अगोदर कोणासोबत केली होती का? नाही, मला दिघे गाठ पडलेले माझ्या बैलाचे, माझा पण वळू होता हाय आता. त्यांनी येऊन माझ्या बैलाचे हे पण घेतलेली मुलाखत. पण मला का कोणास ठाऊक त्यांच्यामध्ये, मी त्यांना नावं ठेवत नाही, पण इतकी माहिती त्यांच्याकडे मिळेल असं मला नाही वाटलं कधी त्यांच्याकडं. पण सर आज तुमच्याकडं मी तुमचं चॅनल पण बघतोय. गेलं 1 वर्ष ते 1.5 वर्ष झालं. तरी पण मला तुमच्या बोलण्यातनंच वाटतंय की ह्या माणसाकडे काहीतरी हाय वेगळे पण, आणि मला ते घ्यायचं आहे. मला एवढंच ध्यास आहे. मी कन्हेरी मठात पहिला दिवस पूर्ण थांबलो, दिवसभर होतो तिथंच, जेवण केलं तुम्ही. पण माझी तुमची अजून माझं तेवढं नशीब नसेल की तुमची मुलाखत माझ्या संगत झाली नाही किंवा बोलणं झालं नाही. मी मागच्या वेळेला पण ट्राय केलता तुमच्याशी की कुठेतरी माझी तुमच्याशी भेट व्हावी आणि तुमचं मार्गदर्शन मला भेटावं खिलारमधलं. बर आज मी बघतोय तुमचं सगळं चॅनल. मी आज त्याची माहिती खोलवर मला अजून घ्यायची आहे. माझ्याकडे 2 खिलार छान आहेत. माझा एक मोठा वळू आहे. आता मी बंद केलाय सोडायचा, पण म्हणजे वयाच्या ह्याच्यानं माझ्याकडे मला थोडीफार माहिती आहे. मी इतका पारंगत नाही आहे या खिलारमध्ये. माझे वडील होते, वारलेत, ते होते खिलारमध्ये. हाय आपल्याकडे रक्तातनं आलंय, थोडं माहिती नॉलेज हाय. पण परवा माझ्या गावातल्या लोकांची तुमची मुलाखत जी मी बघितली ती पण, की सौरभ देवरे, ते मखदूम यांचं तुमच्याशी बोलणं झालेलं. पण माझंच नशीब अजून नाही आहे की तुमच्याशी मला फेस टू फेस बोलता आलं नाही. तुमचं पण प्रॉपर गाव कोणतं? इचलकरंजी. इचलकरंजी. म्हणजे आपण काय करता शिक्षण? मी माझं शिक्षण बीकॉम पूर्ण कंप्लीट झालंय. माझी शेती आहे 7-8 एकर. आज माझी जनावरं दावणीला कमीत कमी म्हैशी 9 आहेत, खिलार 3 आहेत, 2 खोंड आहेत. म्हणजे असा परिवार आहे आपला. माझं शेतीवर सगळं चालू आहे आणि जनावरावर. तुमची माझी भेट झालेली नसताना सुद्धा मला म्हणजे तुमच्यासाठी गुरु पाहिजे असं तुम्ही म्हणताय. म्हणजे काय बघितलं किंवा काय अनुभवलं? मला बघितण्यापेक्षा तुमचं जे तुम्ही जे रील्स टाकताय त्याच्यामध्ये तुमचं जे मी ऐकतोय की जात, त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या खाणीचा किंवा त्याचं काय त्याची गुण आहेत किंवा ते कसे पाहिजेत खिलार किंवा ह्या जातीमध्ये किती महत्व आहे, मला ही आवड अजून तयार व्हायला लागली. आणि तुमचं ते मी बघत असते. म्हणजे मी असा नाही की 24 तास त्यात असते. माझं आवडलं ना, माझं त्याच चॅनलवर जाते सगळं तुमच्या. आणि मी बघताना मला अजून वाटते की बाबा की तुमच्याकडनं मला अभ्यास मिळणार आहे. आणि मी मनाची खात्री करून घेतली आहे की लाईफमध्ये एकदा तुमची भेट व्हावी आणि तुम्हाला मला म्हणजे माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकणार आहे. कारण कसं आहे, ह्या याच्यामध्ये मार्गदर्शन वाट दाखवणारा गुरु पाहिजे. आणि कसं आहे, वडिलांचं छत लवकर गेल्यामुळं का नाही आपण आजपर्यंत कोण असं वाटला नाही की त्याला मला गुरु करून घ्यावं. म्हणून मी कुठं बघतोय मी चॅनली की खिलारमध्ये काय अजून माहिती भेटते काय, पण तुमच्याकडे जे समाधान भेटतंय की तुमचं जे सांगणं किंवा तिथं प्रत्यक्षात जाऊन बघा. आज मी आता एक सांगवडेचं काय कोणाचं ते पण बघितलं. म्हटलं आज तर माझं नशीब लागतंय काय तुमच्याशी बोलणं तर व्हायला, म्हणून मी कॉल केलाय की त्यांनी एक वळू करणार आहेत, त्यासाठी खोंड पाहिजे आहे. आपली पण इच्छा आहे. माझा वळू आता बंद झालाय, गेलं 2-4 महिने झालं बंद केलाय मी. मग माझं परत एक माझ्याकडेच असं तसं एक लाईन मिळावी कुठली तर चांगली की माझ्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की जेणेकरून माझ्या बैलाकडनं किंवा तो तयार होणारा वळू त्याची पैदाशी सगळीकडे इकडं व्हावी. कारण आपलं पण आमच्या इचलकरंजीमध्ये आमची मुलं तुम्हाला भेटली परवा कन्हेरी मठाला. तिथे जर आपला कॉन्टॅक्ट आधी झाला असता आणि तुम्ही जरी म्हटलं असता त्यांना की सचिन पाटलांचा मला फोन आला असता, ती सगळी ओळखतात आपल्याला
शर्यती क्षेत्रामध्ये वळूच्या ह्याच्यामध्ये, कारण आपल्या वळूची पण पैदाशी तर चांगली पडल्या. शर्यतीमध्ये त्या लाईनला गेल्यात वळू आणि ती आता जरा फास्ट आहेत शर्यतीमध्ये, गाडी शर्यतीमध्ये. मग आपली ओळख पण बनल्या खिलारमुळेच. अजून कमी पडतंय असं मला वाटतंय स्वतःला. आणि ती माहिती मला तुमच्याकडनं घ्यायची आहे म्हणून पडली आहे. मी कन्हेरी मठात खास तुमची मुलाखत होईल. आमच्या भागातले अनेक जण माझे मित्र आहेत, माझ्या एजचेच आहेत. मग त्यांना पण इंटरेस्ट होता की तुमच्याशी मुलाखत होईल किंवा भेट होईल. त्यांची पण गाय आहे, त्यांनी पण फिरतात, सगळ्या बैलांची माहिती त्यांना पण आहे. आमचं एक सर्कल बनलंय खिलारमधलं आणि सगळे यंगच आहेत. मग त्यामुळे कसं झालंय की होईल म्हणून त्या दिवशी आम्ही 5-6 जण आलेलो. मग तुम्ही नेक्स्ट डेला आला आणि आम्ही तिथनं पहिल्याच दिवशी आमची तिथं हे झाली. मला एवढं बोलायचं म्हणजे काय आहे की माझं लई इच्छा आहे मनापासून की तुम्हाला भेटायचं आहे. फक्त मी एकटा असल्यामुळं हे कामाचा लोड आहे आणि जरा म्हणजे फोनवरनं संपर्कच असं झाला की पहिला मला मला खूप आनंद वाटायला लागला आता की तुमच्या संग बोलणं व्हायला लागलंय माझं आज. कधीपासून ओळखतंय मला? मी म्हंटल ना की मी आज 1-1.5 वर्ष झालं तुमचं चॅनल बघतोय ना की तेव्हापासून साहेब जरी असं मी बघत जरी तुमचा आवाज जरी पडला त्या ह्याच्यावर ना तरी मी ते थांबून बघतोय, तिथं वेळ देते काहीतरी गडबडीत असलं तरी. म्हणजे मला एक तुमचं काय म्हणतात ते वेळ लागलं की ह्या क्षेत्रातल्या ह्या माणसाला भेटून त्याच्याकडनं माहिती आपल्याला मिळेल आणि ही माहिती मला लाईफ टाईम माझ्या उपयोगाची राहणार आहे. असं की काय बघ थोडंफार आपल्याला कळतंय. आम्ही नाही म्हणत असं की आम्हाला त्यातलं गंधच नाही, पण एक तुमच्याकडनं जे भेटणार आहे ते वेगळंच असणार आहे. आणि प्रत्येक क्षेत्राला एक गुरु लागतोय. आम्ही मनातल्या मनात तुम्हाला गुरु मानून घेतले बघा दादा. असा विषय आहे. भेट होईल तेव्हा होईल. तुम्हाला वाटलं नाही का की बाबा इतर चॅनलवाल्यासारखा जाहिरातवाल्यासारखा हा माणूस जाहिरातवाला आहे किंवा चॅनलवाला आहे आणि याच्यावर विश्वास कसा ठेवायचा अशी शंका पण आली नाही का? मी 2-3 मी म्हटलं ना की ते दिघे आहेत ना खिलार महाराष्ट्राची शान काय, मी स्वतः फेस टू फेस बोललोय. त्यांनी माझ्या बैलाची माझी मुलाखत पण घेतल्यात काय की ओळूसाठी हे सगळं केलं. पण का वाटलं नाही, मनात तशी तयारी झाली नाही किंवा त्यांच्याकडनं वाटलं नाही की ते घेत असतील. त्यांनी एक चॅनल तयार करलेत की असं, पण त्यांना त्याच्यातलं मला असं वाटत नाही की त्यांचा खोलपर्यंत अभ्यास आहे त्यात. आज त्यांनी म्हणजे एक मी बघितलंय ते म्हटलं का ओ जरा चला दिघे साहेब आमच्या बैलाची घ्या. ते घेतात, फक्त तुम्ही काय खुराक घालताय हे अशा विचारून की नाही त्यांनी म्हणजे तेवढंच विचारलं जातंय तुमचा व्यायाम काय असतोय ह्याच्यापेक्षा कुठल्या खाणीचा आहे, आई कोण, हिची बा कोण आहे, ह्याचा म्हणजे हिचं वंशावळ कसं लागलंय. मी एक कालवड मी तुम्हाला पाठवल्या. मग ते मला सांगोडेवाडी इथला ओळख होता जो. मग त्यांनी मला सांगितलेलं काहीतरी नाव लक्षात येईना त्यांचा ओळख आहे. तिकोंडीची ब्लड लाईन आहे म्हणलेली. मी ती कालवड पण मी तुम्हाला सोडलेली झालेल्या 15 दिवसानं. पण छान आहे म्हणून तुम्ही एवढाच रिप्लाय दिलता व्हॉट्सअपवर मला. मग मी त्यावेळेला म्हटलेलं की कॉन्टॅक्ट करू का तुम्हाला आता. तुम्ही म्हटला मला की तो पण मेसेज माझ्याकडे आहे की थांबा थोड्या वेळानं करा म्हणून. नंतर कॉन्टॅक्ट केला खरं तुमच्याकडनं रिसिव्ह झालं नाही. मग मला माहित होतं की तुम्ही कन्हेरी मठाला येणार, मला एक गॅरंटी होती. मग मी सकाळी म्हणजे दुपारी असलो, संध्याकाळी मी परत आलो तिथून. संध्याकाळचं पण जेवण तिथंच घेतलंय मी तरीचं. आणि मग मी तिथनं आलो. म्हणजे जवळ होतं मला सोडा, त्यामुळे आम्ही थांबलो. भेट होईल, माझ्या माणसाची भेट होईल एवढ्या आशेनं. पण आणि माझं दुसऱ्या दिवशी काम पण होतं, यायला मिळालं नाही. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी आला, त्यामुळं असा विषय झाला माझा. आणि आज लकीली मी ट्राय करायचं म्हणून केलाय तुम्हाला फोन आणि तुम्ही माझा नशिबानं उचलला. असा विषय झाला. मग वळू खोंड पण घ्यायचा आपल्याला, पण घेताना आपल्याला असा मोठा घ्यायचा नाही आहे. मी त्याला तयार करायचा आहे म्हणून माझं मत काय की 5-6 महिन्याचाच असावा असा. म्हणजे जसा आपण घडवीन, जसं त्याला सांगेन त्या पद्धतीने ते ऐकतात ना. खिलार कसा आहे, ऐकला की तो मालकाशिवाय राहू शकत नाही, नाही ऐकला की तो मालकाला पण ओळखत नाही. त्यामुळे कसं आहे की आपला आता एवढा मोठा बैल आहे, आपण चौसा सईदातीपर्यंत त्याला मी स्वतः एका कासऱ्यावर सोडत होतो, गाय भरवताना सगळं करताना.
नंतर घरातलेच म्हणायला लागले खूप मोठा आहे आणि कधीशाला रिस्क घेतोस म्हणून ते दोघं जण सोडत होतो आम्ही. मग आता एक 5-6 महिने झालं बंद केलाय त्याला. पण इच्छा आहे बंद केला, म्हणजे जरा वय झालंय त्याचं, त्यामुळे त्याला बंद केला. मग इच्छा आहे की ही प्रथा किंवा हे आपल्या वंशाचे बैलांचं हे लोकांना माहित झालंय, हे बंद होऊ नये. पैसा मिळवायचं हे ध्यान वगैरे काय सगळं खोटं आहे. आम्ही अशाच गाया भरवल्यात, तुम्हाला खरं सांगतो, बाहेरगावच्या पण आणि इथल्या लोकलच्या पण. पण पैशाच्या ह्याच्यानं आशेनं नाही केलं आपण, कारण देवानं मला माझं म्हणजे पाठीमागचं बॅकग्राऊंड चांगलं दिलंय आर्थिक, त्यामुळे आशा वगैरे नाही पैसा मिळवायची. फक्त एक जात ही जावी पुढं आणि आपल्या माध्यमातून होता होईल तेवढं ह्या गाईचं पुढं प्रसार करावा, खिलार वाढावी. आपल्या भागात सगळी खिलार, मी पुढाकार होऊन 2017, 18, 19 या 3 वर्षात मोठं प्रदर्शन भरवलेलं, एकदम मोठं. पश्चिम महाराष्ट्रात आपलं चांगलं प्रदर्शन भरवलेलं, असं लोकांनी आम्हाला दिलेल्या प्रतिक्रिया की चांगली व्यवस्था झाल्या, जजिंग चांगलं झालंय, हे सगळं केलंय. त्यातनं आम्हाला लईच आवड तयार झाली. मी उस्मानाबादमधनं मागून एक गाय घेतली व्हिडिओवर. मग तिची पण पैदास इतकी चांगली व्हायला लागल्या की तिला जसा वळू दाखवेल ज्या पद्धतीचा त्याचं बच्चं तसाच पडते. हा असं आहे. म्हणजे मी माझंच जास्त सांगायला दादा, त्यामुळे माफ करा. फक्त एक आशा एवढीच आहे की तुमचं मार्गदर्शन आणि मला काय आहे की तुमचा सपोर्ट पाहिजे आहे की मला ह्या खिलारला अजून मोठं करायचं आहे. ह्यात मला मिळवायचं काही नाही आहे. मला समाधान आहे की गाय तो बैल आपल्या दावणीला मोठा होते एवढंच. माझा सपोर्ट पाहिजे असेल तर 2 नियम पाळावे लागतात. पहिली सरळ भेट, हा. दुसरा नियम शेवटपर्यंत एकनिष्ठ राहावं लागतं. ते तुम्हाला एक सांगतो बघा, कोणी पण तुमच्या जर सावलीत आला तो मोठा व्हायच्या आधी म्हणेल हो दादा शेवटपर्यंत मी राहणार, पण तुमचा अनुभवच तुम्हाला मिळणार की आम्ही तुमच्याशी एकजीव किंवा एकमतानं कधीपर्यंत राहणार आहे. ह्याला कुणी काय सांगितलं खोटं पण होऊ शकतंय आणि मोठं पण होऊ शकतंय. आमचं कसं आहे की राहिलो तर एकनिष्ठ मरेपर्यंत असा विषय आहे. बोलले माझ्या गावातले तुमच्याशी, मला लई समाधान झालं की मी नाही माझ्या गावातली तर तुमची मुलाखत झाली. सौरभ देवमरे, ते आकाश मगदूम, ते जामदार, ही 3-4 मंडळी जी भेटली ना ही आमच्या इथलीच आहे सगळी. कनेरी पण काय का व्यवस्थित आहे की बघा, ते आपल्या सगळे एकाच एजचे आहे आम्ही सगळे आहे. ओळख आहे त्यांची पण, शर्ती क्षेत्रात बैल आहेत पण त्यांची पैदाशीची बैल नाही आहेत. आपला कसा घरचा ओळख होता आपला, असं आहे ना. आणि आपलं कसं की आवड निवड वेगळी आणि परंपरा आपल्याला भेटल्या ना की आपल्या जरा पाठीमागं आपल्या ह्याच्यात पण बैल मोठी मोठी होऊन गेलेत, पण वळू क्षेत्रात झाली नाही, केली नाहीत आजोबांनी त्यांनी. माझे आजोबा इचलकरंजी नगरीचे नगराध्यक्ष होते. म्हणजे बॅकग्राऊंड आपलं मोठंच आहे, पण आम्हाला ही वेळच लागलंय खिलारचं. आणि ते कसं झालंय की तुमचं चॅनल बघितल्यावर त्यात अजून गुंतत चाललोय आम्ही. म्हणजे कधी एकदा ह्यांची भेट होऊन, ह्यांची कधी आपल्याची हे होऊन, कधी एकदा आपल्याला ह्यांचं मार्गदर्शन भेटतंय. हे जाहिरातीच्या युगात असा माणूस भेटेल, असा माणसाची ओळख होईल, असा माणूस कधी ध्यानी मनी स्वप्नी कुठंच नव्हतं माझं की कधी माझं तुमचं बोलणं पण होईल किंवा मला असला माणूस गाठ पडेल की एवढ्या माहितीचा, असं कधी विचारात पण नव्हतं माझ्या स्वप्नाच्या. मी फक्त शोध करत होतो की कोण आपल्याला भेटेल. मला माणसं मिळाली पण मला असं वाटत ना, माझं मन तिथं थांबना की नाही ह्या माणसाकडे अजून नाही वाटत की तेवढी माहिती भेटेल, प्रामाणिकपणा भेटेल किंवा असे ह्याचं म्हणजे विश्वासाचा माणूस भेटेल, हे नाहीच वाटत ना. म्हणून तर कुठं थांबलो नाही ना. आता तुमच्याजवळ एवढा वेळ करत थांबलोय का की तुमच्यात ते दिसायला लागले मला. मी काय तुमचं कौतुक करण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही तसे आहात म्हणून हे बोलणं यायला लागलंय तुमच्याबद्दल. नाही पण जे व्यक्त होता येतंय ते व्यक्त झालं पाहिजे. पण तुमचं कसं ऑन दी स्पॉट जागेवर आहे हो, हे आवडतं. आणि बघा ना, तुम्ही कुठल्याही हेतूने करणार, फक्त एकच हेतू तुमचा आहे की चांगलं करायचं आणि चांगलं लोकांना द्यायचं, एवढं आहे. आज जगात सगळी लोक आहेत
पण आज कोणी ज्ञान वाटणारं कमी आहेत आणि फुकट वाटणं. एक 2च मिनिटात बोलू आपण. एका गायीला ट्रीटमेंट करायची.